मम्मी प्यान लागला म्हणली एक अर्धा नंतर मला म्हणते मम्मी आनंद मारलं ग तेव्हा माझ्या लेकराच्या तोंडात हो सीसीटीव्ही फुटेज आम्ही सकाळीच ते हे केलंय भोसले सरांना सीसीटीव्ही फुटेज पाहिजेत आम्हाला सकाळी 6 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी 12 PM रात्रीपर्यंत आम्हाला सीसीटीव्ही फुटेज पाहिजे। मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्यावेळेस लग्न झालं होतं त्यावेळेस मध्यस्थी करणारे कोण होते आणि नेमकी फसवणूक नेमकी झाली कशी सगळी तुमची फसवणूक? मध्यस्थी करणारे तर ते ढाकणे म्हणून एक होते आणि त्याची बहीण होती शीतल गर्जे होती। शीतल गर्जेनेच फसवलं कारण तिने काहीच कल्पना दिली नाही। मग याच्याच भावानी सांगितलं माझ्या लेकीला बाहेर गेले चहा प्यायला तेव्हा वहिनी माझ्या भावाचं असं असं होतं मग माझ्या बहिणीनी समजून सांगितलं आणि मग माझा भाऊ तयार झाला त्यांनी सांगितलं तिला आम्हाला काय माहिती। आणि त्याच्यानंतर आता दसरा मेळाव्याच्या दिवशी सामान शिफ्टिंग मध्ये ती फाईल सापडली माझ्या लेकीला तेव्हा कळालं किरण आनंद गर्जे कोण आहे आम्हाला तोपर्यंत नव्हतं ना माहिती। आम्ही काही मूर्ख आहेत काय आमच्या लेकराचा आशा काय हे होता कोण जहागीरदार होता का हा याला मी पोरगी द्यायला। हे सगळं होतं या संदर्भात अगोदर गौरीनं काय सांगितलं होतं की तो असा असा त्रास देतो? हा मग जवळपास 1-2 महिनेच तो ठीक राहिला 1-2 महिन्यापासून असंच होतं मारणं हाणणं स्वतःला मारलं त्याच्यापेक्षा जास्त गौरीला मारायचं। किती वेळेस होतं गौरी इथं गौरी काय झालं रे बाळा मम्मी प्यान लागला म्हणली एक अर्धा नंतर मला म्हणते मम्मी आनंद मारलं ग तेव्हा माझ्या लेकराच्या तोंडात त्याने गौरीला लय मारलं खूप मारलं माझं लेकरू सांगायचं 2-4 दिवसाला कॉल झाला की मम्मी असं झालं का मम्मी तसं झालं का। वाचवायला गेला आणि एकटाच गेला का मग दुसरे कोण होते? दुपारी बहिणीला फोन केला भावाला फोन केला ते का नाही सांगितलं? ते आलेले आम्हाला दुसऱ्यांनी सांगितलं आणि ते गायब का झाले? तुमचा गुन्हा नाही तर गायब का झाले याचं उत्तर सांगा।